ऐन दिवाळीत राशन दुकानाला कुलूप, आंबिलवडगाव मधील गावकरी संतापले। बीड तालुक्यातील आंबिलवडगाव येथे ऐन दिवाळीच्याच काळात रेशन दुकान बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। राशन दुकानदार पावत्या काढतात, परंतु लोकांना धान्यच मिळत नाही। मिळणाऱ्या राशन मध्ये अळ्या, किडे असल्याचा तक्रारीमुळे नागरिकांचा संताप वाढलाय। शासनाकडून गरीब आणि गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा दिलासा देण्यासाठी मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला असतानाही आंबिलवडगावात मात्र प्रत्यक्षात दुकानाला कुलूपच लटकलेले दिसत आहे। अनेक ग्रामस्थांनी काही दिवसांपासून रेशन मिळत नसल्याची तक्रार केली आहे। नेमकं गावकरी काय म्हणतात आपण पाहूया। दिवाळीत फक्त एकच दिवस राशन वाटले, बाकीच्या लोकांना चिठ्ठ्या नुसत्या काढून दिल्या, ते वाटायला येत नाहीत आणि कारण सांगतोय की धान्यामध्ये आळ्या आल्यात वरूनच, त्यामुळे मी वाटप करत नाही असा त्याचा काहीतरी होरा होता आणि तो होरा हरून निघून गेलेला आहे। काय म्हणणार त्यांचं म्हणणं तेवढंच आलं की आळ्या आहेत, बाकी काय नाही, आणि कुणाला देत नाही, ते वेळेत सगळी कामं करत नाही। राशनच येत दोन तीन महिन्याला एकदा आणले आणि एकच दिवस चिट्या काढते। सगळ्या जेवढ्या चिट्या निघाल तेवढ्यालाच धान्य बी भेटते, देतोय नाही, बाकीच्याला पुन्हा मग लगेच बंद करता येते राहते बीडला। त्यांचं काय म्हणणार, तुम्ही विचारपूस केली का त्यांना? ते म्हणते मग डायरेक्ट तुम्हाला जे करायचे ते करा। नावागिरीत बोलते रे। महिन्याच्या महिन्याला राशन द्यायला पाहिजे, महिन्याच्या महिन्याला वाटप करायला पाहिजे, ते होत नाही। प्लस कधीतरी आणतात, कधी मिळच लागत नाही, कधी चिट्या काढतात, चिट्या काढून 15 दिवस झालं तरी तिथून पुढे राशन 15 दिवसांनी वाटप करतात। सारख्यांना फोन करायचा, हे करायचं, बुप्पा कधी येणार आहेत असं तसं, म्हणजे आणि त्यातली त्यात ते राशन तर आहेच, पण एवढं निष्कृष्ट ह्याचा दर्जाचं की माझ्याकडे फोटो आहेत त्याचे, मी तुम्हाला फोटो दाखवतो। हे बघू शकता तुम्ही किती फोटो ह्याचे हे आहेत, ते गहू कसे आहेत ते एकदम आळ्या झालेले। मी फोटो त्याचे काढले तर अक्षरशः मी गहू नाही नेता, मी पूर्ण माझ्या गहू तांदूळ घेऊन गेलो। निष्कृष्ट दर्जाचं गहू तांदूळ राशन येते आणि ते पण वेळेवर म्हणजे वाटप होत नाही। सध्या दिवाळी तोंडावाली काय पण ते आता सध्या जे म्हणजे मला एवढं सांगायचं की जे महिन्याच्या महिन्याला राशन यायला पाहिजे, जे वाटप पाहिजे समजा महिन्याच्या महिन्याला, ते करीत नाहीत। मग तुम्ही राशन जर तुमच्या ज्याने वाटप होत नाही महिन्याच्या महिन्याला, तर तुम्ही आणता कशाला? तुम्ही डायरेक्ट कोटा जे आहे ते ग्रामपंचायतकडे द्या ना।